नितेश तांगडे आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. त्यांना खास करून शहाल बुके आणि एक सन्मान चिन्ह जे आहे, जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील. कारण सन्मान चिन्ह जे खासदार चषक 2025 सन्मान चिन्ह जे आहे आणि खाली पाहू शकता आपण मानश्री विकी सेठ म्हात्रे हे नाव असं आहे. फक्त क्लिअर होण्यापुरती नक्कीच आपलं ओपिनियन घेईल की आपण या ठिकाणी आलात, कसं वाटलं एकंदरीत, म्हणजे माहोल कसं वाटलं खासदार चषक 2025. कारण आमचं जे यंगस्टर हे जे आहे ना, अंकलेश यांनी युवा प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप हे यंगस्टर मंडळ आहे आणि 5वी वेळ आहे आयोजन करण्याची. कसं वाटलं? गवळी सर, मी आल्या पहिल्यांदा बघितलं की फार मोठी स्पर्धा आहे. मला माझी 4 वर्ष फुकट गेली, कारण म्हणजे मला गेल्या वर्षी बोलवलं होतं, पण यावर्षी तुम्ही मला इथं बोलवलं आणि मला इथं बरं वाटलं की अतिशय मोठी स्पर्धा आहे. आणि असं आयोजन क्वचितच आपण बघतो आणि भिवंडी तालुक्यामधील एखाद्या मोठ्या स्पर्धेला टक्कर देणारी अशी स्पर्धा आहे. मला बरं वाटलं आणि पुढच्या वर्षी जर बोलवलं तर नक्कीच मी येईन. आणि गवळा सरांचा मी गवळी सरांचा शब्द मी कधी नाही. आणि विकेश तुम्हाला धन्यवाद देतो. असं आयोजन पुन्हा होणे नाही, न भूतो न भविष्यती. भविष्यामध्ये तुम्ही तर बोलणार, मी नक्कीच येईन. येस, आय विल कम डेफिनेटली. 100% येस येस 100% सर तुम्हाला बोलवणार. चला, ओके, थँक्यू गवळी सर. गुड नाईट सर. निशांत भाई, ठाण्यापर्यंत चालले, ठाण्याला चाललेत ना ते, तिकडनं ट्रेनला जातील ना. ठाण्याची गाडी भेटते ना, ओला ओला भेटते नाही, ते ठाण्याची भेटेल. जितू पॅकर वसई संघ कॅप्टनला लास्ट शेवटची 2 मिनिटे आहेत, आपण संपर्क साधायचे आहे त्वरित. नवघर, जितू पॅकर्स नवघर, शेवटची 2 मिनिटे आपण संपर्क साधायचा आहे विदिन 2 मिनिट्स. सो लास्ट ऑफिशियल कॉल. दसरजी पाटील, 26 जानेवारी खरं तर आज सुरू झालेलं आहे आणि त्यानिमित्त तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. भारताचा प्रजासत्ताक दिवस आज सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला खरं तर गुड नाईट बोलणार नाही, खरं तर गुड मॉर्निंग बोलतोय. गोरखनाथजी, आपलंही खूप खूप आभार. आपण निघतायत. यस, दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. टॉस होईल. जितू पॅकर्स नवघर, दोन्ही कॅप्टन. मोहन तांगडे आपण यायचं आहे. मोहन तांगडे आपण यायचं आहे. आपल्या शुभासचे टॉस करायचं आहे.
4 ओव्हर्स की मॅच, 4 षटकांची मॅच असणार, 4 षटकांचा सामना असणार आहे. कॉलिंग जितू पॅकर्स नवघर, त्यांचं म्हणणे टेल आणि आलेलं सुद्धा आहे टेल. मोहन तागडे आपलं खूप खूप आभार. जास्त ओपिनियन घेणार नाही, फक्त आपला निर्णय फक्त सांगायचा आहे. बॉलिंग. ऑल दी बेस्ट. आपल्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या दिवसातली शेवटची मॅच असणार आहे जितू पॅकर्स नवघर विरुद्ध यश 11 पालिवली. जितू पॅकर्स नवघर संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि यश 11 पालिवली संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आपण जाऊया, मॅचला सुरुवात होईल. जितू पॅकर्स नवघर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यश 11 पालिवली संघाने आपली सलामीची जोडी ही मैदानावर पाठवायची आहे. मित्रांनो, आपण पाहतात खासदार चषक 2025. पण एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून प्रिन्स मूवीच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत, या सर्वांचं या स्पर्धेचे वन मॅन शो विकीसेट म्हात्रे, त्याचबरोबर अनिल अँड अंकलेश प्रतिष्ठान व स्वराज्य ग्रुप खार्डी यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. आजच्या दिवसातली खरं तरी शेवटची मॅच असणार आहे. घड्याळात जवळपास 2 वाजले आहेत. भारताचा प्रजासत्ताक दिवस आहे आणि सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या या स्पर्धेचे वन मॅन शो विकीशेट म्हात्रे तसेच अनिल अंकलेश प्रतिष्ठान व स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. यश 11 पालिवली संघाला खरंच दाद द्यावी लागेल. एका छोट्याशा गावातून येऊन इतकी मोठी चांगली कामगिरी त्या संघाने केलेली आहे, काबिले तारीफ. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय त्वरित. यश 11 पालिवली संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. यश 11 पालिवली संघ कॅप्टन, आपण आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. जे प्रेक्षक मैदानात आहेत, खेळाडू कक्षाच्या बाहेर प्रेक्षक जे असतील त्यांनी कृपया ते थांबायचं नाही आहे. फक्त त्या ठिकाणी खेळाडू असतील. खेळाडू कक्ष जे आहे पालिवली, त्या ठिकाणी जे सपोर्टर असतील त्यांनी कोणीही तिथे थांबायचं नाही आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लास्ट मॅच आहे, नो मिडल कॉन्फरन्स. कुठल्याही प्रकारची मिडल कॉन्फरन्स करायची नाही. 15 मिनिटात 3 षटके पूर्ण करायची आहेत. जर 15 मिनिटात 3 षटके पूर्ण झाली नाहीत तर मात्र चौथ्या षटकासाठी एक क्षेत्ररक्षक, अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल. ही गोष्ट लक्षात घ्यायची. 15 मिनिटात 3 षटके पूर्ण करायचे आहेत. यस, ईगल स्पोर्टचा जो बॅनर आहे, ईगल स्पोर्ट खाडीचा जो बॅनर आहे, त्या बॅनर जर डायरेक्ट हिट झाला म्हणजे षटकार झाला तर महेंद्र तांगडी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. गोलंदाजीसाठी दीपेश आणि गणेश आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राज येतोय. दीपेश आणि गणेश क्षेत्ररक्षणी लावलं जाते. षटकातील पहिला चेंडू घेऊन राज लेफ्ट आर्म स्विच इट. काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल जवळपास डीप बॅकवर्ड पॉइंट सीमापार चौकार. दोन स्विच हिटचे फटके बघायला मिळाले. मी तर म्हणेन की स्विच हिट नाही तर स्वीट हिट, आणि त्यावर 2 चौकार वसूल केले. सुरुवातीला आपण बघितलं दीपेश यांनी चौकार लगावला होता, त्यानंतर गणेश यांनी चौकार लगावला. आता मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेले 9. राज मागला ठरतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हा वाईट बॉलचा इशारा.
umpire decision is the last decision. There is a no review, no DRS for white ball. This is the last decision. There will not be any review, DRS. कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फक्त बिमरसाठी रिव्ह्यू आहे, लक्षात घ्यायचं आहे. फक्त पंचांना वाटलं तरच ते DRS घेऊ शकतात. हे पहा, क्रिकेटचे काही आंतरराष्ट्रीय नियम असतात. डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू गेला तर शफल क्रॉसचं त्याला काही महत्त्व नसतं, लक्षात घ्या. नियम क्रमांक तुम्हाला हवा असेल तर मी सांगून देईन. याला मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बघायला मिळालं नाही. षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 अशी धावसंख्या आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 10. एक चांगली सुरुवात आहे. खूप चांगली कामगिरी यश 11 पालवडी संघ करताना दिसतोय. एक्सपर्ट स्कोरर आमचे राहुल तांगडी सांगतायत की प्रोजेक्टेड स्कोर विल बी 40 याप्रमाणे. परंतु एक गोष्ट आहे की याप्रमाणे धावसंख्या जमवली, स्लॉग ओव्हरमध्ये आणखी एक चांगली बॅटिंग केली तर 45+ पर्यंत धावसंख्या गेली तर खूप चांगली गोलंदाजी उपलब्ध आहे यश 11 पालवडी संघाकडे. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज विनोद येतोय आणि विनोदचा सामना करण्यासाठी सज्ज होईल बॅटर दीपेश आणि गणेश अशी ही जोडी खेळपट्टीवर आहे. विनोद राईट आर्म, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लेनचा चेंडू होता, उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉल. विनोद याला मात्र स्लॉक केलेला आहे. पंचांचा काय इशारा ते पाहूया. का बघायला मिळाला आणि डीप मिड विकेटला जाणारा, डीप मिड विकेटच्या बाहेर जाणारा दीपेश याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. षटकारात मात्र धावसंख्या वेगाने वाढते. 16. विनोद शॉर्ट रनअप, राईट आर्म. याला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, लोअर फुलटा चेंडू होता म्हणजे डाव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. विनोद राईट आर्म. याला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये, एकच धाव मिळेल आणि धावसंख्या झाली 18. विदाउट लॉस. 18 विदाउट लॉस.
याला मात्र ड्राईव्ह केलेलं आहे कव्हरच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे शॉर्ट कव्हरला. तोपर्यंत गणेशला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची आणि धावसंख्या झालेली 19. बिनबाद 19. एक चांगली सुरुवात आहे. एकेरी दुहेरी धावा घेत आहेत, खराब चेंडूचा समाचार घेत आहेत दोन्हीही बॅटा. याला मात्र मिस्टाईम फटकाय, चेंडू हवेत आहे आणि एक सहज सोपा सुंदर झेल आणि दीपेश याची खेळी संपुष्टात. स्वीप करायचं होतं खरं तर, मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाही आणि शॉर्ट फाईनलेला एक चांगला झेल आणि दीपेश याची खेळी संपुष्टात. दीपेश बाद झाल्यानंतर आता मात्र येतोय संजय चौधरी. पण दोघांनी 19 धावांची चांगली पार्टनरशिप केली. चांगली पार्टनरशिप, टाळ्यांचा आवाज नक्कीच पोहोचेल कारण चांगली पार्टनरशिप केली. कारण अशाच प्रकारची पार्टनरशिप तुम्ही जर केली तर तुम्ही 40चा आकडा पार केला तर एक चांगली धावसंख्या ठरू शकणार आहे. कारण आपण पाहतोय की दुसरं षटक मार्गस्थ आहे. विनोद, याला मात्र आपण बघितलं की चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार होता, वाईड यॉर्कर होता. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या जी झालेली आहे ती 19. 1/19. थोडासा आपल्याकडे वेळ आहे, जाऊया आपण आमचे DJ परेश यांच्याकडे, ऐकूया थोडं सुमधुर संगीत. घेऊन येते गोलंदाज गुज्जर. राईट आर्म थोडासा फॉलो थ्रू मध्ये चुकतोय आणि पंच लगेच इशारा करताय डेड बॉल. धावसंख्या 19. एक फलंदाज बाद, दीपेश पास झाला. खेळतोय तो संजय, त्याचबरोबर गणेश. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर बाउन्स झाला, अनपेक्षित बाउन्स. अशा प्रकारचा चेंडू खेळणं तितकं सोपं नसतं. एक तुम्हाला ते बॅकफुटला जाऊन एकदा पंच करावं लागतं किंवा फ्लॅशिंग स्क्वेअर ड्राईव्ह खेळावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून पवित्रा घ्यावा लागतो. थोडंसं बॅकफुटला जाणं गरजेचं असतं. गुज्जर यावेळेला मात्र पुल करण्याचा प्रयत्न, मात्र तितकं टायमिंग कंट्रोल पुल शॉट झालेला आहे. डीप मिड विकेटला चेंडू जायला आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 20. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी संजय सज्ज होईल. संजयला आपलं खातं उघडायचं आहे. गुज्जर राईट आर्म, यामुळे ग्लास करायचा होता शेवटच्या क्षणी, मात्र स्क्वेअर चेंडू कारण डाव्या यष्टीच्या बाहेरून जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. स्क्वेअर मारा सातत्यानं प्रत्येक षटकामध्ये बघायला मिळतोय. एक धावी मिळते आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 21. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी खेळलेला फटका, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या झाली 22. चांगला अडवतोय, फॉलो थ्रू मध्ये अडवतोय, अन्यथा क्रिकेटमधला सुरक्षित फटका सुद्धा बघायला मिळाला असता, कारण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आहे.
आणि जर गोलंदाजाच्या डोक्यावरनं जोरा फटका खेळला, जर ताकदवर फटका जर असेल, वेगवान फटका जर असेल, तर तो सीमापार जाऊ शकतो. गुजर यावेळेला म्हणतात ब्लाइंड स्विंग. ब्लाइंड स्विंग, डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. डोळे बंद करून तुम्ही स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता, फटका चांगला खेळू शकत नाही. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे. 22-22. गुज्जर याला मात्र हुकचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल डीप फाईन लेग. सीमारेषा पलीकडे 4 धावा. धावा झाल्या. 26. चौकाराने धावसंख्या वाढली. 26 धावा. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 45+ कडे पाहत असणारा यश 11 पालवडी संघ. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा इम्प्रोवाइज फटका खेळायचा प्रयत्न होत आहे. एव्हरी डे इज नॉट संडे. सातत्यानं लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडूचं सिलेक्शन, शॉर्ट सिलेक्शन, चेंडूची निवड या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 26. 1-26. खरं तर अजूनही 9 विकेट्स हातात आहेत. कॅल्क्युलेटेड रिस्क त्यांनी घ्यायला हवी या श्रीलंका पालवी संघाच्या बॅटरने, कारण फक्त 1 फलंदाज बाद झालेला आहे. 1-26. अंतिम षटक कोण हाताळते ते पाहूया. किमान 40+, 40 पर्यंत धावसंख्या जर गेली तर एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. गोलंदाजीसाठी योगेश, ज्यांनी बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्या. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जितू पॅकर्स नवगर. आजच्या दिवसातली खरं तर ही शेवटची मॅच आहे. उद्या आहे स्पर्धेचा. उद्या म्हटलं उलट्या म्हणता येणार नाही, आजच खऱ्या अर्थाने, कारण घड्याळात जवळपास 2 वाजलेले आहेत. त्यामुळे 26 जानेवारीला मेगा फिनाले आपण पाहणार आहोत. एक 26. अंतिम षटक. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा पटकावल्या जातील आता मध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल संजय. किमान 1 ते 2 मोठे फटके जर आले तर 35-40 पर्यंत चांगली धावसंख्या ठरू शकणार आहे. याला मात्र हुकचा फटका. चेंडू हवेत आहे, झेल होईल का? मात्र चेंडू जाईल डीप बॅक. हुकचा फटका खेळायचा होता. खरं तर खेळायचं होतं फाईन लेगकडे किंवा लॉंग लेगकडे. चेंडू मात्र गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे. 10 मिळणं हे गरजेचं असतं. 10 मात्र 4 मिळाल्या. धावसंख्या झालेली आहे 30.
यावेळेला मात्र एक चांगला चेंडूचा ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू धावबाद केल्याचा प्रयत्न केला जातोय, अपील केलं जाते आणि त्याचबरोबर फलंदाज धावबाद. फक्त अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या इनिंगचा 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे मात्र 30 आणि आता मात्र खेळण्यासाठी आलेला आहे राजेशचं रनिंग बिटवीन द विकेट खूप जबरदस्त असतं. मागच्या वेळेला मॅचमध्ये बघितलं आपण, ज्या ठिकाणी 1 धाव असते त्या ठिकाणी 2 धावा राजेशने प्रवृत्त केलं होतं सहकार्याला दुसरी धाव घेण्यासाठी. यानंतर बॅटला लागून स्पर्श करून शॉट पहिल्या स्लिपमध्ये चेंडू जाते. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती. हे पहा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धावसंख्या झाली 32. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली नाहीये.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिलेला आहे तो लास्ट आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. योगेश यामध्ये इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय, झेल सुटतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. प्रिय नेता दिल्या त्या तिसरी धाव घेताना मात्र फलंदाज धावबाद झालेला आहे. आणि आता मात्र धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली आहे 34. आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी तो संदीप. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि आय थिंक 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असणार आहे तो यश 11 पालिवली संघाचा. 34 धावा झालेल्या आहेत. योगेश फुलटा चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडू सरळ येतोय सिली मिड ऑफला. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 35. शेवटचा चेंडू आहे. एखादा मोठा फटका लावून 40 पर्यंत लक्ष जाईल का, हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. योगेश याला मात्र टर्न बघायला मिळाला. आणि एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 36. योगेश लेफ्ट आर्म. यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. 36 धावा झालेल्या आहेत आणि 37 धावांचं लक्ष लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धावा झालेल्या आहेत त्या 36 आणि 37 धावांचं लक्ष आहे. 37 इज अ टार्गेट. आणि लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होतोय. एक युवा उभरते आवाज. अगदी कमी वेळात ज्यांनी उंच भरारी घेतलेले असे आमचे सहकारी समालोचक निशांत पाटील सज्ज होतील.
पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत या मॅचमध्ये. सामना जिंकण्यासाठी 37 धावांचं टार्गेट जितू पॅकर्स नवघर या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतो. 37 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे. सामना कोण जिंकणार, विजयश्री कोण खेचून घेणार, बाजी कोण मानणार, इथे जर म्हटलं जातं ना मॅटर ऑफ युनिटी, एकत्रितेनं एकजूट होणं आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. एका बाजूला जितू पॅकर नवघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला यश 11 पालिवली संघ तुम्ही पाहताय. 37 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. सलामीची जोडी मैदानावरती. एका बाजूला अक्षय सोनी आणि एका बाजूला उदय पाटील आणि षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवरती गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशची गोलंदाजी या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये चांगली राहिली. साई स्पोर्ट खारबावच्या विरोधात गोलंदाजी करत असताना एका षटकामध्ये 2 धावा आणि 3 विकेट त्यांनी घेतल्या होत्या. तोच गोलंदाज यावेळेस पाहिला तर पहिल्या चेंडूवरती अक्षय सोनीच्या विरोधात जोरदार अपील करत असताना इथे जर पाहिलं तर काही गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती प्रश्न विचारलाय. अडचणीमध्ये सापडले होते अक्षय सोनी आणि या चेंडूवरती मात्र एक धाव मिळाली. चेंडू बॅटला ब्रश झाला होता आणि तदनंतर शरीराचा वेध घेतला. चांगला सामना पाहायला मिळतोय. यश 11 पालिवली आणि जितू पॅकर्स नवघर या दोन संघामध्ये तुम्ही सामना पाहताय. आजच्या रजनीमधील शेवटचा सामना, तरी जास्त वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. गणेश धावडे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. काही जबरदस्त गोलंदाजी आजच्या रजनीमध्ये त्याची राहिली आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार उदय पाटीलच्या विरोधात. हो, यावेळी चांगला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. आणखीन एक चेंडू डॉट या मॅच मध्ये. उदय पाटील सारख्या फलंदाजाला चेंडू डॉट टाकणं सोपं नसतं, परंतु या मॅच मध्ये गणेश धावडे चांगली गोलंदाजी करत असताना आणखीन एक चेंडू डॉट आलाय. चांगली गोलंदाजी करतायत. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फक्त त्यांनी एकच धाव या षटकामध्ये खर्च केलेली आहे. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिला तर खोलात टाकला होता. गॅपमध्ये खेळलेत फिल्डर आहे तिथे. वाईड ऑफ लॉंगॉनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 3 या आकड्यावर. चांगला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघांनी आतापर्यंत जर पाहिलं तर चांगला खेळ मैदानावरती दाखवला आणि या अंतिम आजच्या रजनीमधील सामन्यामध्ये एकामेकाच्या विरोधात संघ पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस उदय पाटीलच्या बॅटमधून मोठा फटका, ज्या फटक्याची जितू पॅकर्स नवघर संघ वाट पाहत होती, तोच फटका उदय पाटीलच्या बॅटमधून. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला उदय पाटीलच्या बॅटमधून. खरं तर उदय पाटीलच्या बॅटमधून धावा या स्पर्धेमध्ये येत नव्हत्या, परंतु या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेत. मिडॉनला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करतायत. खोलवट टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूवरती उदयला शांत ठेवलं. गणेश धावडे देखील सध्याच्या घडीला चर्चेमध्ये राहिलेत आजच्या दिवसामध्ये. विथ द बॅट विथ द बॉल त्यांचा चांगला परफॉर्मन्स, परंतु या मॅच मध्ये त्यांच्या विरोधात एक मोठा फटका आलाय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. वा, काय फिल्डिंग केली आहे. मागील 2 चेंडूवरती उदय पाटीलला शांत ठेवलाय. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 37 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जितू पॅकर नवघर संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 9 धावा. या षटकामध्ये आपण एक षटकार पाहिला आणि तदनंतर सलग 2 चेंडू डॉट आलेत. अठरा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी जितू पॅकर्स नवघर या टीमला. षटक क्रमांक 2 संदीप गोडविंदे आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी या मॅच मध्ये
अक्षय सोनीच्या बॅटमधून देखील या स्पर्धेमध्ये धावा आल्यात, परंतु ज्या पद्धतीने अक्षय सोनी ओळखला जातो ना मोठ्या फटक्यांसाठी, परंतु ते फटके अक्षय सोनीच्या बॅटमधून या क्रीडा स्पर्धेमध्ये आलेले नाही आहेत. परंतु या मॅचमध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. संदीप गोडविंदे बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 हाताळतो या मॅचमध्ये. येणारे 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार संदीप गोडविंदे या मॅचमध्ये. ओ यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न व इथे त्रिफलाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. प्लेड ऑन, फलंदाज बाद. अक्षय सोनी बॅक टू द पेव्हिलियन. मधून पाहायला मिळते अक्षय सोनीला बाद केलं. बॅटला चेंडू ब्रश झाला आणि तदनंतर यष्टांचा वेध घेतला आणि ते फलंदाज अक्षय सोनी या मॅच मध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज योगेश मैदानावरती दाखल होत आहेत. मागील 2 मॅच मध्ये योगेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. म्हणजेच काय, मागील 2 मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स तुम्ही पाहिलाय. विथ द बॅट, विथ द बॉल या दोन्ही क्षेत्रामध्ये त्याची चांगली कामगिरी, अष्टपैलुत्व त्याने सिद्ध केलाय आणि तोच फलंदाज इथे मैदानावरती दाखल होतोय. अक्षय पाटील थोडेसे माघारी राहिले. इथे जर पाहिलं तर फलंदाज योगेशवरती विश्वास दाखवलाय कॅप्टननं, परंतु संदीप गोडविंदे चांगली गोलंदाजी करतायत त्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट त्यांनी प्राप्त केली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. येणारे 17 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी जितू पॅकर नवघर या टीमला. आजच्या दिवसामध्ये खरं तर पाळिवली संघाने क्रीडा रसिकांचे मने जिंकली आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये साई स्पोर्ट खारबाव या बलाढ्य संघाचा पराभव केला आणि तदनंतर नरस्मृती कासर वडवली या टीमला देखील पराभूत केलं. परंतु या तिसऱ्या मॅचमध्ये जितू पॅकर्स नवघरच्या विरोधात देखील त्यांचा खेळ चांगला पाहायला मिळतोय. संदीप गोडविंदे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड विकेट इथे जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग एंडला योगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेशच्या बॅटमधून चांगले फटके आपण मागील मॅचमध्ये देखील पाहिले. षटकार आणि चौकारा त्याच्या बॅटमधून सातत्याने आलेत, परंतु या मॅचमध्ये योगेशला शांत ठेवावं लागेल गोलंदाजांना. संदीप राईट आर्म राऊंड विकेट. हो यावेळी चांगला स्ट्रोक गॅपमध्ये केलेत कव्हर पॉइंटला. बॉल सीमारेषा ओलांडत असताना योगेशच्या बॅटमधून येतोय चौकार. यावेळेस पाहिला तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी या चेंडूला धाडलाय फलंदाज योगेशनं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. योगेशकडे लेदर क्रिकेटचा भरपूर जास्त अनुभव आहे आणि सध्याच्या घडीला तो लेदर क्रिकेट भरपूर जास्त खेळत असतो, म्हणून त्याच्या बॅटमधून तुम्ही अशा प्रकारे तंत्रशुद्ध फटके पाहत असता. इथे देखील तंत्रशुद्ध फटका त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलाय. हो यावेळी चेंडूला लॅप केलाय. ओ चेंडूला पाठवलाय. इथे देखील मोठा फटका योगेशच्या बॅटमधून येतोय. सलगचा दुसरा चौकार या मॅचमध्ये फलंदाज योगेशच्या बॅटमधून येतोय.
बिमरसाठी ते रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. चला शतरक्षण सजवा. यश 11 पालिवली संघ आपण शतरक्षण सजवायचं आहे ना. लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. या चेंडूवरती अगदी काय घडलंय आमचे पंच पाहणी करतील आणि मैदानावरती निर्णय पोहोचवतील. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. जास्त वेळ खर्च करू नका. यश 11 पालिवली संघ आपण शतरक्षण सजवा. डिसिजन आहे तो काय तो क्रॉस वाला नहीं है, वो क्रॉस वाला वो वाला हाँ वो दिखाओ ना खाली आला सा बॉल खाली आला क्रॉस वाला नहीं है का खाली आला सा बॉल इट्स अ फेअर डिलिव्हरी. फक्त या चेंडूवरती 4च धावा येतील कारण हा चेंडू डीप होत होता आणि पंचाने फेअर डिलिव्हरी दिलेला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती संदीप. हो यावेळी चॉप केलाय चेंडूला अगदी कापलाय. फिल्डर आहे तिथे त्यांना बीट करून बॉल जातोय. सर्कलला भेदणारा हा फटका येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. 4 धावांसाठी चौकार. बॅटिंग योगेश करतायत. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार योगेशच्या बॅट मधून या मॅच मध्ये येत आहेत. अफलातून फलंदाजी करत असताना आणखीन एक दर्जेदार चौकार त्यांच्या बॅट मधून. संदीपच्या विरोधात आक्रमण या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते आहे ती 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हो यावेळेस देखील स्विचिटचा फटका गॅप मध्ये खेळले. तिथे देखील अजून एक चांगला फटका. योगेशच्या बॅट मधून बॉल सीमारेषा ओलांडत असताना 4 धावांसाठी चौकार. बॅटिंग करतायत योगेश. सलग 4 चेंडूवरती 4 चौकार त्यांच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलेत. या षटकामध्ये खराब गोलंदाजी पाहायला मिळते संदीपच्या माध्यमातून. संदीप पुन्हा एकदा हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. शरीराचा वेध घेतला. शॉर्ट फाईन फिल्डर आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये गणेश घावडेनं जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या परंतु संदीपच्या या षटकामध्ये योगेशच्या बॅटमधून खोऱ्याने धावा आल्यात. खरं तर सलग 4 चेंडूवरती 4 चौकार त्यांच्या बॅटमधून आणि या स्पर्धेमध्ये योगेशच्या बॅटमधून जर पाहिलं तर प्रत्येक मॅचमध्ये धावा आल्यात. या महत्त्वाच्या मॅचमध्ये देखील त्याच्या बॅटमधून धावा तुम्ही पाहताय. लेदर क्रिकेट भरपूर जास्त तो खेळत असतो आणि त्याच्या बॅटमधून तंत्रशुद्ध फटके तुम्ही पाहताय. खरं तर मैदानाच्या चहू बाजूनं अगदी तो फटके खेळतोय आणि त्याचा टान्स जर पाहिला ना तर प्रॉपर लेदर क्रिकेट सारखा टान्स आहे योगेश या खेळाडूचा. त्यामुळे तो सहजरित्या फटका खेळताना या मॅच मध्ये आपल्याला दिसतोय आणि त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा देखील पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता कारण मागील षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्यात. खरं तर योगेशने या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केलाय. चांगली फलंदाजी. बॉलिंग ट्रॅकवरती उदय जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅचचा हिरो. मागील मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी परंतु या मॅच मध्ये देखील त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज उदय जाधव बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंडला योगेशला या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. हो यावेळेस मोठा फटका खेळलेत. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे
आणि इथे बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. आणखीन एक दर्जेदार फटका योगेश या बॅटमधून. ती 30 या आकड्यावरती फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता. हो यावेळेस देखील चांगला डाव कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेत, परंतु तिथे मिड ऑफचे फिल्डर गेले होते आणि चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. आणि इथे जर पाहिलं तर एकच धाव मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. 6 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. योगेशने या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली. अक्षय सोनी बाद झाले. उदय पाटीलच्या बॅटमधून जरूर षटकार पाहिला, परंतु तदनंतर जर पाहिलं तर योगेश अक्षरशः बरसलेत. लाजवाब बॅटिंग योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. उदय जाधव बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मोठा फटका. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जितू पॅकर्स नवघर या संघाने.